बनवण्यासाठी सोपा तसेच रोजच्या जेवणातील अगदी महत्त्वाचा पदार्थ आणि सारे आपण जिच्यासाठी कमवतो ती भाकरी। नमस्कार, मी सरिता नाईक। सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका। तसेच ऑल ऑप्शनवरही क्लिक करा। प्रथम भाकरीसाठी हे ज्वारीचे पीठ चाळून घ्यायचे आहे। भाकरीसाठी हे पीठ अगदी बारीक दळलेले असावे, तरच भाकरी बनवण्यास ही चांगली जमते तसेच मऊसर होते। अशा प्रकारे हे पीठ चाळून उरलेला शिल्लक कोंडा आपण टाकून देणार आहोत। चाळलेल्या या सर्व पीठातील थोडे पीठ असे काढून ठेवणार आहोत। हे पीठ आपण भाकरी थापताना लावण्यासाठी वापरणार आहोत। या चाळलेल्या पिठामध्ये आपण आता असे आळे बनवून घेणार आहोत। ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो, त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी उकळून टाकणार आहोत। मी इथे तव्यावरच थोडे पाणी गरम करून घेत आहे। तुम्ही वेगळ्या भांड्यातूनही तापवून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे पाणी चांगले उकळले पाहिजे। आपण आता हे पाणी आळे करून ठेवलेल्या पिठामध्ये घालणार आहोत। पाणी तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये किंवा जेवढ्या साईजमध्ये बनवणार आहात तेवढे ठेवावे। पाणी उकळतं असल्यामुळे आपण असे चमच्याने थोडं पिठामध्ये एकजीव होईपर्यंत हलवायचे आहे। थोडे गरम असतानाच हे पीठ आपण एकजीव करायचे आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। बाजूला बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या नव्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहील। आता थंड पाणी घेत हे पीठ आपण मळायचे आहे। पहिली टीप आहे, पीठ जितके जास्त चांगले मळाल तितकीच भाकरी चांगल्या प्रकारे बनते। शहरी भागापेक्षा ज्वारीची भाकरी ग्रामीण भागात जास्त प्रमाणात केली जाते। ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते। ती ऊर्जा दिवसभर कामी येते, म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला जास्त प्राधान्य देतात। कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते। चपाती, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचे स्थान जेवणात पावण्यासारखे झालं आहे। जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते, तसेच ब्लड प्रेशर, डायबिटीस याच्यावरही कंट्रोल होतो। पीठ जास्त पण घट्ट किंवा पातळ मळायचे नाही। जेवढ्या साईजमध्ये भाकरी बनवायची आहे त्या हिशोबाने गोळा घेणार आहोत। भाकरीसाठी हा घेतलेला गोळा पुन्हा थोडा पाणी लावत चांगला मळून घेणार आहोत। तसेच परातीला सुद्धा असे स्वच्छ करत हा गोळा मळायचा आहे। तयार गोळा आता आपण सुके पीठ घेऊन भाकरी थापणार आहोत। हा बघा, डाव्या हाताचा हा भाग म्हणजे डावा हात असा उभा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने भाकरी थापायची आहे। मध्ये मध्ये हाताला सुके पीठ लावायचे आहे, नाहीतर भाकरी हाताला चिकटते। हे पहा, डाव्या हाताच्या सपोर्टमुळे भाकरी गोल होण्यास मदत होते। आता ही भाकरी उचलून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता सुके पीठ कमी झाले आहे। आपण आता साईडचे हे पीठ पुन्हा भाकरीखाली घेणार आहोत। पुन्हा आपण दोन हातांनी भाकरी थापणार आहोत। हे बघा, उजव्या हाताच्या ह्या पोर्शनला जास्त दाब देत थापायचे आहे, याने भाकरी कडेने पातळ होत जाईल। भाकरी बनवताना काटाला पातळ होणे गरजेचे आहे, मध्ये आपोआप पातळ बनत जाईल। डावा हात पुढे, उजवा हात मागे अशा पद्धतीने हाताची मूवमेंट ठेवत ही भाकरी थापायची आहे। दुसरी टीप अशी आहे की भाकरी थापताना हाताला लावणारे सुके पीठ व भाकरी खालचे सुके पीठ
यामध्ये बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे. दोन्ही हातांनी थापताना थोडं नवीन असाल तर अवघड वाटेल. सरावाने भाकरी बनवणे शक्य होईल. ही पहा भाकरी बनवल्यानंतर आता आपण या उजव्या हाताने पुन्हा थोडे मधल्या पोर्शनमध्ये थापायचे आहे. तसेच कुठेतरी जाड झाली असेल तर व्यवस्थित थापली जाईल. आता ही भाकरी अशी थोडी हाताने कडेला घेऊयात, म्हणजे भाजण्यासाठी सहजपणे उचलता येईल. ही सुके पीठ लावलेली भाकरीची बाजू हातामध्ये खालच्या बाजूला ठेवायची आहे. हा बिन पिठाचा भाग वरती. आता गरम तव्यावरती ही भाकरी आपण तशीच टाकायची आहे. सुके पीठ लावलेला भाग वरती असला पाहिजे. हे पहा, मी इथे हे सफेद सुती कापड स्वच्छ धुवून भाकरीला पाणी लावण्यासाठी वापरत आहे. तुम्ही ब्रशनेही लावू शकता. भाकरी टाकताना तवा एकदम कडक गरम असला पाहिजे. भाकरीवरती अशा प्रकारे सुके होऊन वाफ येऊ लागली की नंतर यावर आपण घेतलेले हे कापड चांगल्या पाण्यात बुडवून असे पाणी कापडाच्या साहाय्याने भाकरीला लावणार आहोत. तिसरी टीप अशी आहे की भाकरीला आपण हे पाणी लावतो ते सर्व भाकरीला एकसारखे आणि कमी प्रमाणात लावायचे आहे, जेणेकरून फक्त भाकरीला ओले करायचे आहे. जास्त पण पाणी लावायचे नाही. आणि हे लावलेले पाणी भाकरी ओली न दिसता सुकल्यासारखी दिसते तेव्हाच आपण भाकरी परतणार आहोत. याला भाकरी चांगली पचली किंवा शिजली असे म्हणतात. आता अशीच थोडा वेळ आपण भाकरी भाजण्यासाठी हाय फ्लेमवर ठेवणार आहोत. ही पहा, भाकरी आपोआप भाजून अशा प्रकारे तव्यावरून उचलता येते. अजिबात भाकरी तव्याला चिकटलेली नाही. मी आता ही भाकरी या चिमट्याने गॅसवरती भाजणार आहे. तुम्ही उलटण्याने भाजली तरीही चालेल. हे पहा, भाकरीला आपण सुके पीठ लावून थापलेली व पाणी लावून भाजलेली बाजू आणि ही पुढची वरची बाजू, जी मागची बाजू आहे ती पहिल्यांदा अशा प्रकारे आपण फिरवून भाजून घेऊयात. भाकरी भाजताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. आता भाकरीची बाजू पलटून घेऊयात. ही वरची बाजू गॅसवर लावणार आहोत. ग्रामीण भागात चुलीवर करताना अशी भाकरी विस्तवावरती ठेवून भाजली जाते. तुम्ही पाहू शकता भाकरी अगदी टुम्म फुगली आहे, म्हणजे भाकरी चांगल्या प्रकारे भाजून तयार आहे. पहिल्या भाकरीप्रमाणेच बाकीच्याही भाकरी बनवून घेणार आहोत. पुन्हा थोडे पाणी लावत गोळा मळून घ्यायचा आहे. आता सुके पीठ घेत हा गोळा थापूयात. डाव्या हाताच्या मदतीने भाकरी गोल होते आणि फाटत नाही. ही पहा, भाकरी अगदी गोल झाली आहे. आता हे सुके पीठ साईडला गेले आहे ते आपण पुन्हा भाकरी खाली घेणार आहोत. मध्येच हाताला सुके पीठ सुद्धा लावत राहायचे आहे. जर तुम्हाला दोन्ही हाताने थापणे अवघड वाटत असेल किंवा जमत नसेल तर या उजव्या हाताने म्हणजे एका हाताने अशा प्रकारे ही भाकरी थापू शकता. ही पहा, तयार आहे भाकरी. अशी थोडी कडेला आणून घेऊयात, म्हणजे उचलण्यास सोपी जाते. आता तळहातावरती सुके पीठ लावलेली भाकरीची बाजू खाली ठेवायची आहे. तशीच उचलून ही भाकरी आपण चांगल्या तापलेल्या तव्यावर अशी टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता सुक्या पिठाची बाजू वर आली आहे. 25 ते 30 सेकंदानंतर ही अशी भाकरी सुकी दिसेल. आता यावर आपण असे हातानेही पाणी लावू शकता. ही पाणी लावण्याची दुसरी पद्धत तुम्ही वापरू शकता. भाकरीच्या सर्व बाजूला व्यवस्थितपणे असे पाणी लावून घ्यायचे आहे. जर हे पाणी व्यवस्थित सुकले नाही तर ही बघा भाकरी तव्याला चिकटते. त्यामुळे महत्त्वाचे आहे की पाणी चांगले सुकले असे वाटले की भाकरी परतायची आहे.
भाकरी अशीच हाय फ्लेमवरती तव्यावर भाजण्यास ठेवायची आहे। ही बघा भाकरी आता आपण दुसऱ्या पद्धतीने भाजणार आहोत। ही भाकरी अशी पलटून तव्यावरच भाजणार आहोत। पहिली भाकरी आपण चिमट्याच्या साहाय्याने डायरेक्ट गॅसवर भाजली, पण तुमच्याकडे चिमटा अवेलेबल नसेल किंवा जमत नसेल तर अशीही तव्यावर भाजू शकता। तुम्ही पाहू शकता अशी ही भाकरी चांगल्या प्रकारे भाजते। ज्या बाजूने भाकरीची हवा जाते आहे तिथे थोडे चमच्याने दाबून धरली तर भाकरी आपोआप फुगते। आता आपण तिसऱ्या म्हणजे जर तुमच्याकडे मोठी परात नाही किंवा परातीमध्ये बनवणे जमत नसेल तर हा चपाती बनवण्याचा पोळपाट घेऊन त्यावरही थापू शकता। जशी पहिल्या प्रकारे आपण भाकरी बनवली तशीच आपण थापणार आहोत। तयार आहेत ज्वारीच्या भाकरी। तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहेत। मी इथे ही भाकरी कोल्हापुरी स्टाईलमध्ये झुणक्याबरोबर सर्व करत आहे। तसेच सर्व करताना झुणका भाकरीबरोबर कांदा तर आलाच पाहिजे, आणि कांदा ते पण हाताने फोडून खाण्याची मज्जाच वेगळी आहे। कांद्याच्या पाकळ्या काढून खा, खूप चविष्ट लागतात। तुम्ही माझ्या पद्धतीने ही डिश करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करायलाही विसरू नका। तसेच कमेंटमध्ये जरूर सांगा कशी झाली आहे। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।